डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। कल्याण डोंबिवली महापालिकेतले अनेक अधिकारी हे डोंबिवली शहरात राहतात, मात्र असं असताना देखील रस्त्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। आपल्याला एसएल जायचं असेल तर आपण डोंबिवलीमध्ये जाऊ शकता। आपण पाहू शकता की डोंबिवलीमध्ये एसएल वर्ल्डचा जो अनुभव आहे तो घेता येईल। आपण पाहू शकता हा रस्ता जो आहे या रस्त्यावरती प्रचंड अशी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। एक नव्हे तर 2-2, 3-3 फुटाचे खड्डे आहेत। रस्ता जो आहे तो वाहून पूर्ण गेलेला आहे, मात्र महापालिका याच्याकडनं दुर्लक्ष करताना दिसते। महापालिकेचे अधिकारी हे कल्याण डोंबिवलीमध्ये जातात, मात्र त्यांना खड्डे दिसतात की नाही हे मोठा प्रश्न आहे। या खड्ड्यामधनं जाण्यासाठी 4 व्हीलर काय 2 व्हीलरना देखील मार्ग नाहीये, तर रस्त्यावरती चालणाऱ्या लोकांचा तर खूप प्रश्नच आहे। महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते म्हणतात आम्ही खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे, मात्र या खड्ड्याच्या दृश्यावरनं आपण पाहू शकता की खड्डे बुजवलेले आहेत की नाहीये। एसएल वर्ल्डचा जो अनुभव जो स्लाइड जे आहेत त्या करायला मुंबईला जायची आवश्यकता नाहीये, आपल्याला या डोंबिवलीमध्येच याचा अनुभव मिळेल। काका आपल्या बरोबर आहेत। काका काय सांगाल, एसएल वर्ल्डला जायचंय का? हो, कशाला एसएल वर्ल्डला लांब जायचं? डोंबिवली इथंच एसएल वर्ल्ड आहे। एसएल वर्ल्डला एवढा खर्च करून कशाला जायचं? गाडीचा बघा आता हा ब्रेक पण गेलाय आणि गाडी अशा आदळते की काय खरं नाही। ते आता मेकॅनिक कडेच चाललोय घेऊन। मागे ताई बसले, ताई कसं वाटतं तुला? एसएल वर्ल्ड जायची आवश्यकता वाटते का? अजिबात नाही, इथे आम्ही एन्जॉय करतोय ना एसएल वर्ल्ड। इथून फक्त ईस्ट टू वेस्ट यायला इतका वेळ लागतो आम्हाला। इथून त्या वेळेत एअरपोर्टला पोहोचतो माणूस, आणि एअरपोर्टवरनं निघाला तर पुण्याला जेवढा वेळ लागतो त्याच्याहून जास्त वेळ आम्हाला घरी यायला लागतो। म्हणजे नेत्यांकडे एवढी बेसिक अपेक्षा असते की रस्ते, पाणी, वीज या 3 गोष्टी मूलभूत असतात आमच्यासाठी, त्या पण तुम्ही देत नाही, तर मग तुमच्या म्हणजे लाज वाटली पाहिजे त्यांना। नक्कीच जे प्रवास करणार जे डोंबिवलीकर आहे त्यांना असं वाटतं मुंबईला जायची काही आवश्यकता नाहीये, डोंबिवलीमध्ये एसएल वर्ल्ड जे आहे साकारलेलं आहे। कॅमेरामन रोशनी खोसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।